कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यात सुरू असलेल्या मालवणी महोत्सवामध्ये खाद्य संस्कृतीच्या सुगंधासोबतच साहित्य संस्कृतीचा दरवळ देखील अनुभवायला मिळतो आहे। मालवणी महोत्सवात लेखिका संध्या सावंत यांच्या छोट्यांच्या मोठ्या विश्वात चला जाऊया या बालसाहित्य कृतीचं प्रकाशन उत्साहात पार पडलं। बालसाहित्यिक डॉक्टर सुमन नवलकर आणि नगरसेवक सीताराम राणे यांच्या शुभहस्ते यावेळेस या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं। ठाण्याच्या शिवाजीनगर परिसरामध्ये सध्या या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळेस व्यासपीठावर प्रज्ञा पंडित, बालसाहित्यप्रेमी राजेंद्र गोसावी, प्राध्यापक संतोष राणे, हेमंत पात्रे, समाजसेवक संतोष बाजी राणे, मनीष वाघ यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। या मालवणी महोत्सवामध्ये गेली 15 ते 20 वर्ष आपण काव्य संमेलन आयोजित करतो। या काव्य संमेलनामध्ये नवीन जे कवी आहेत त्यांना संधी देतो, व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि त्यांची चांगल्या प्रकारे काव्याला आपण माझी आई कैलासवासी यमुनाबाई बाजी राणे नावाने आपण पुरस्कारही देतो। यावर्षी त्याच्यामध्ये एक विषय आपण ॲड केला आहे की या काव्य संमेलनाबरोबर छोटेखानी साहित्य संमेलन सुद्धा आपण या मालवणी महोत्सवात ठेवतोय। वेगवेगळे साहित्यिक आहेत, आपल्या परिसरात आहेत, ठाण्यामध्ये आहेत, त्यांची एक इच्छा होती की त्यांना सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं आणि त्यामुळे यावर्षी कवी संमेलनाबरोबर किंवा काव्य संमेलनाबरोबर साहित्य संमेलन सुद्धा आपण छोटेखानी आयोजित करतोय। त्याचं काव्य संमेलन आज झालं, उद्या साहित्य संमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ उद्या आहे। नव कवी आणि नव लेखक यांना प्रोत्साहन मिळणार 100% या काव्य संमेलन असेल किंवा काव्य स्पर्धा असतील, याच्या सगळ्या नवीन कवींनाच आपण संधी देतो। जे पारंपरिक जुने आहेत त्यांना नाही, पण नवीन हे कलाकार घडावेत, कवी घडावेत, काव्यवाचक घडावेत, या दृष्टिकोनातून नवीन कवींचाच आपण विचार करतो आणि त्यांनाच पुरस्कार दिला जातो। तर रीलचं तुम्ही आज नवीन एक स्पर्धा ठेवली आहे, काय सांगाल त्याबद्दल? यावेळी असं सुचणे कल्पना की बरेच जण रील दरवर्षी बनवतात, तर यावर्षी आपण या रील बनवण्याची एक स्पर्धा का ठेवू नये आणि त्याप्रमाणे आपण या मालवणी महोत्सवामध्ये रीलची स्पर्धेचं आपण आयोजन केलं। त्यांना बक्षीस आपण 20,000, 15,000, 5,000 अशी बक्षीस आपण देतोय। तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ 40 ते 45 रील बनवणाऱ्या लोकांनी त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहे। कालच एका स्पर्धकाने जे रील बनवलं त्याला 998K म्हणजे जवळजवळ 9,98,000 लोकांनी ती रील पाहिली आणि ह्याने इतरांनी जे आहेत ते 200-100Kच्या खाली नाहीत, म्हणजे 1,00,000-1.5 लाखाच्या वरती सगळे व्ह्यूअर्स आहेत। एवढा मोठा प्रतिसाद या रीलच्या माध्यमातून मिळतो। याचं कारण असं आहे की लोक 1-2 मिनिटाची एकाच मिनिटाची क्लिप अगदी सर्वजण पाहतात। ती जर आपण 15 मिनिटं 10 मिनिटं बनवली तर पाहत नाही आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक सध्या या मीडियातला एक चांगला भाग आहे आणि तो लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतोय आणि तीच आमची इच्छा आणि भावना होती की हा जो मालवणी महोत्सव आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा। अजून काय विशेष प्रोग्राम तुमच्याकडे आता होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये आमची डबल बारी, जी कोकणातलं कलापैकी एक कला आहे आणि कोकणाचं वैभव आहे, ती शनिवारी आहे। या परिसरातल्या महिला भगिनींसाठी आपण दरवर्षी खेळ पैठणीचा असा कार्यक्रम ठेवतो। तो कार्यक्रम 2 दिवसाचा आहे आणि मुख्य म्हणजे या परिसरातल्या सगळ्या मुलांना, स्थानिक मुलांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी आमचे प्रयत्न असतात आणि त्यांच्यासाठी आम्ही 2 दिवस राखीव ठेवले। या परिसरातली सगळी मुलं, त्यांची स्पर्धा असते, ग्रुप डान्स असतील, सोलो डान्स असतील, या सगळ्यांच्या स्पर्धा आपण ठेवतो आणि त्याच्यातून त्यांना बक्षीस देतो। माझं नाव संध्या सावंत। मी आज मालवणी जत्रेला भेट दिली, म्हणजे खूप ऐकिबात होतं या जत्रेबद्दल की गेली 27 वर्ष ही जत्रा इथे भरते आणि मी स्वतः तळ कोकणातली असल्यामुळे माझ्यासाठी हे विशेष होतं, कारण आज माझ्या पुस्तकाचं प्रकाशन इथे झालं लेखिका म्हणून आणि मी हा कथासंग्रह लिहिला आहे। हा बालकथा संग्रह आहे लहान मुलांसाठी, छोट्यांच्या मोठ्या विश्वात चला फिरायला, असं ह्या कथासंग्रहाचं म्हणजे ह्या कथासंग्रहाचं आज प्रकाशन इथे झालं आहे आणि शारदा प्रकाशनतर्फे ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलं गेलं आहे आणि या प्रकाशनाच्या उद्घाटनासाठी बोलवलं होतं, सुमन नवलकर मॅडमना बोलवलं होतं, त्यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झालं। प्राध्यापिका प्रज्ञा पंडित, लेखिका, समीक्षक, निरूपणकार। मागची 27 वर्षे ठाणे नगरीमध्ये हे मालवणी महोत्सव हा साजरा होत आहे। मागच्या अनेक वर्षांपासून मी स्वतः दरवर्षी या महोत्सवात येते। ठाण्यात अनेक महोत्सव होत असतात, पण त्यातल्या सगळ्यात आकर्षणाचा बिंदू म्हणजे हा उत्सव आहे। माझं नाव दीपिका दत्ताराम सुर्वे, मी पण कोकणातली आहे, रत्नागिरी गणपतीपुळ्यातली। आम्ही या मालवणी महोत्सवाला भेट द्यायला आलो आहे।
हे इथे येऊन खूप छान वाटतंय, कारण जे कोकणातले उद्योजक आहेत, छोटे मोठे काय उद्योग करतात, त्यांना हे प्रोत्साहन मिळतं आणि हे पाहून खूपच आनंद होतोय. गेली 27 वर्ष या मालवणी महोत्सवाचा सुगंध मी अनुभवतो आहे. माननीय सीताराम राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 27 वर्ष हे मालवणी महोत्सव नाही तर सगळं कोकणच इथं अवतरतं. सगळी माणसं, इथल्या सगळ्या ज्या संस्कृती आहेत, सगळे जे आपले जुने परंपरा आहेत आणि जेवढं कोकण आपण हृदयामध्ये आपल्या भरून ठेवलेलं आहे. जसं तिकडे गोव्याला तुम्ही गेलात तर माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कडी कपारी मधुनी, घट फुटती दुधाचे, तसं माझ्या कोकणाच्या भूमीत हे जे सगळं रसमय वातावरण आहे ते सीताराम राणे साहेबांनी इथे उभं केलेलं आहे. म्हणजे मालवणी महोत्सव 2026 27 वर्ष अविरतपणे अखंडपणे सीताराम राणेसाहेब या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि हा त्यांच्या यशाचा आलेख आहे. एक व्यक्ती आणि एकाच नगरामध्ये, शिवाजीनगरमध्ये 27 वर्ष कंटिन्यूस हा इथं कार्यक्रम होतोय मालवणी महोत्सव. हे अभिमानास्पद कौतुकास्पद गोष्ट आहे. सीताराम राणे साहेबांनी त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना त्यांचं बक्षीस पण इथल्या नागरिकांनी त्यांना दिलेले आहेत. नगरसेवक म्हणून ते निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर त्या मालवणी जत्रा उत्सवामध्ये जे आपल्या कोकणातील लोक आहेत, कोकणातील त्या लोकांना जे गावी जाऊन जे काय खाद्यपदार्थ आपल्या आवडीचा, जे आपल्या ज्या गावचा जो स्वाद घ्यायचा असतो खाद्यपदार्थाचा, तो त्या नागरिकांना ह्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं मोठं काम राणेसाहेब या ठिकाणी करतात. नमस्कार, मी ॲडव्होकेट विलास भास्कर गांगण, शिवाजीनगरमध्ये गेली 35 वर्ष राहत आहे. प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे आणि गेली 27 वर्ष मालवणी महोत्सव या कार्यक्रमाचा मी अविभाज्य घटक आहे. कारण गेली अनेक वर्ष मी या कार्यक्रमाचं अँकरिंग करत होतो. मी स्वतः कोकणातल्या लांजा तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आहे आणि त्यामुळे इथे आल्यानंतर मला असं भास होतो की इथे कोकणच अवतरलं आहे की काय. इथे आल्यानंतर आपल्याला कोकणातल्या ज्या वस्तू इतर ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत त्या सगळ्या वस्तू इथे मिळत असतात. उदाहरणार्थ काजूगर असतील, कडकडे लाडू असतील, सुकी मच्छी असेल किंवा सी फूडचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे हॉटेल्स असतील. मी भीमराव शिरसाट बोलतोय. आज राणे साहेबांनी जे आज 27 वर्ष चालवलेलं आहे मालवणी महोत्सव, हा खरा वाखाणण्याजोगा आहे आणि बघण्याजोगा आहे. कारण जी मंडळी गावानिकडे आली नोकरीनिमित्त, त्यांना गावी जाऊ शकत नाही यात्रेनिमित्त किंवा महोत्सवानिमित्त, तर या इथे आल्यानंतर त्यांना संपूर्ण मालवणचं जे काय खाणं पिणं जे काय असेल ते सगळं इथे मिळतं आणि ते सुग्रास असतं आणि चविष्ट असतं असंच मी सांगू शकेल वर्तकनगर ठाणे नगर नागरिक म्हणून.